आकृत्यांची मालिका पूर्ण करा. आकृत्यांची मालिका, याच्यामध्ये पहिल्यांदा एक आयत आकृती आहे, 2 कर्ण काढलेत, उभी रेषा, एक टिंब आहे, सगळीकडे आयत आहे. आता फक्त या टिंबाची पोझिशन आहे ती प्रत्येक वेळा बदलत गेली. बघा आता टिंब इथं आहे, नंतर इकडे, नंतर इकडे, पुन्हा इकडे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार असा प्रश्न विचारलाय. तर बघा इथं जी टिंब होती ती इथं गेली, त्याच्यानंतर इकडे आले, तर हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने रोटेट व्हायला लागले. आता इथं होती ना, नंतर इकडे आली, म्हणजे या घरातून या घरात जाताना मधले एक घर सोडून पुढे गेले. पण मधले एक घर सोडून पुढे जाताना इथं केंद्रकडे होती, इथं कुठे आली बघा, कडेला आली. त्याच्यानंतर पुढे, आता याच्यानंतर पुढे जाताना बघा इथं हे एक घर सोडून आपण इथं गेलो असं म्हणतो. त्याच्यानंतर इथं जाताना 1-2 घरं सोडून तिसऱ्या घरात आलो, 2 घरं सोडून. आता याच्यानंतर 1-2-3 घरं सोडून चौथ्या घरात गेलो. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ही टिंब रोटेट होते. पण त्याचबरोबर पहिल्यांदा 1 घर, नंतर 2 घर, नंतर 3 घर, आता पुढे 4 घर. जर इथं विचार केला तर इथं होतं 1, 2 आणि 3 घरे सोडून चौथ्या घरात गेले. आता इथून पुढे 1, 2, 3, 4 घर सोडून 5व्या घरात, म्हणजे टिंब इथं यायला पाहिजे. अशा पद्धतीची आकृती इकडे शोधायची आहे. इथं टिंब असणारी आकृती बघा कुठे आहे, आहे. तिसरा पर्याय सोपा वाला क्वेश्चन आहे. फक्त ही जी काळ्या कलरची डार्क टिंब आहे ना ती कुठं आहे एवढंच फक्त बघायचं आहे. प्रश्न काय सांगितलं बघा, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दांची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द दुसऱ्या स्थानी येईल, कोणता शब्द दुसऱ्या स्थानी येईल. म्हणजे बघा काही शब्द आहेत इथं, इथं काय लिहिलंय, इथं काही शब्द आहे ERASER, त्यानंतर काय लिहिलंय ENOUGH इनफ, त्यानंतर काय लिहिलंय ENGAGE. हे जे शब्द आहेत आपल्याला इंग्रजी शब्द येऊ देत नाही देत त्याचा विचार करायची गरज नाही. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे म्हणले म्हणजे काय, स्पेलिंग चेक करायचं. आता बघा यात पहिला ई आहे, यात पण पहिला ई आहे, यात पण पहिला ई आहे, यातला पण पहिला ई आहे. त्याच्यानंतर बघा इथं आर आहे, याच्यानंतर एन आहे, इथं एन आहे, इथं एन आहे. आर आणि एन मध्ये पहिला कोण येतो, पहिला एन येतो मग आर येतो. म्हणजे ही लाईन पहिल्यांदा येणार, आर सगळ्यात शेवटी, म्हणजे आज 4थ्या नंबरचा आहे, हे तर नक्की झालं. आता बघा इकडे पण एन आहे, इकडे पण एन आहे, इकडे एन आहे. मग उरलेल्यांमध्ये बघा जी, जी आणि ओ आहे, जी, जी, ओ. आता ओ आणि जी मध्ये अगोदर कुठला येतो, तर जी अगोदर येतो, म्हणजे हा 3ऱ्या नंबरचा शब्द आहे. म्हणजे दोन्हीकडे जी जी आहे ना, जी ला जी निघून गेला, इथं लक्षात जी ला जी निघून गेला. आता जर विचार केला इथं आय आहे आणि इथं ए आहे, म्हणजे बघा आय हा नंतर येतो, म्हणजे हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. या सिक्वेन्स प्रमाणे गेलो तर त्यांनी काय विचारलं, दुसऱ्या स्थानी कोणता शब्द येईल, तर इंजिनियर हा जो शब्द आहे तो दुसऱ्या स्थानी येणार. पुढे नातेसंबंध हा एक आवडीचा टॉपिक आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आहेच. काय सांगतात बघा, यस हा आर चा भाऊ आहे. यस म्हणले त्यांनी, यस म्हणजे कोण आहे, श्याम असेल. चला कोण आहे बघा, श्याम. यस हा आर चा भाऊ आहे. आता फक्त आर चा भाऊ असं म्हणले त्यामुळे आर म्हणजे राम म्हणू शकत नाही आपण. राम आहे का रसिका माहिती का आपल्याला, नाही. यस हा आर चा भाऊ आहे, म्हणजे आर कोण आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. यस हा आर चा भाऊ आहे, पण आर हा एस चा भाऊ नाही. आर हा एस चा भाऊ नाही. याचा अर्थ काय, हा एकटाच भाऊ आहे आणि हा भाऊ नाही, मग भावाभावांमध्ये एकटा भाऊ आहे आणि एकटा भाऊ नाही असं होईल का, तर नाही. जर हा भाऊ आहे आणि हा भाऊ नाही म्हणतोय तर आर ही कोण आहे बघा, बहीण आहे. समजलं का, आर ही बहीण आहे. आणि मग पुढे काय सांगितले, आर चे एस ची नातं काय, हो हेच तर विचारले. आर ही एस ची कोण आहे, आर ही एस ची कोण आहे, बहीण आहे. दिशा टॉपिक वरती डिपेंड आहे बघा. पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. काय सांगितलंय बघा, आलिया सकाळी देवपूजा करत असताना, आलिया आलिया भट्टांची नव्हे कपूरांची, झालं तिचं आता. आलिया कोणाची, कपूरांची. बघा कपूरांची आलिया काय करायला लागले, सकाळी देवपूजा करत असताना सूर्याला पाणी अर्पण करते. आता सकाळची वेळ आहे आणि सूर्याला पाणी अर्पण करायला लागले, म्हणजे आलियाचा चेहरा कुठल्या दिशेला आहे बघा, पूर्व दिशेला आहे. आलिया कुठे बघायला लागली, पूर्वेकडे. ज्या वेळेला आपण पेपरवरती दिशा दाखवत असतो तेव्हा नेहमी समोरची दिशा कुठली दाखवायची, उत्तर. समोरची दिशा कुठली दाखवायची, उत्तर. आता समोर उत्तर आहे आणि आलियाच्या उजव्या हाताला पूर्व दिशा असणार आहे, कारण बघा समोर जर उत्तर असेल तर उजव्या हाताला पूर्व आहे. आलियाचा चेहरा आता पूर्वेकडे. आलिया काय करले, सूर्याकडे बघून पाणी अर्पण करायला लागले. आणि मग पुढे प्रश्न विचारलाय तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती. आता आलियाचा चेहरा जर पूर्वेकडे असेल, याला घड्याळाचा काटा आहे समजा, घड्याळाचा काटा जर काट्याप्रमाणे फिरला तर त्याला म्हणतो आपण उजवी दिशा. कुठली म्हणतो आपण, उजवी. आणि घड्याळाचा काटा जर विरुद्ध बाजूला फिरला तर त्याला म्हणतो आपण डावी दिशा. मग मला सांगा आता आलियाचा चेहरा आहे पूर्वेकडे आणि तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, मग उत्तर. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर उत्तर दिशा आहे. या प्रश्नाचं उत्तर काय, उत्तर दिशा. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर पुढे, सकाळी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन होईल. किती अंशाचा कोन विचारले, 180. तर बघा 8 ते 9 किती वेळ आहे आपल्याकडे, 1 तासाचा वेळ आहे.
तर एका तासामध्ये एकदा 180 अंशाचा कोन होतो. म्हणजे दोन्ही काठी काय होतात, सरळ रेषेत येतात. आता दोन्ही काठी सरळ रेषेत येणार आहेत 8च्या नंतर 9च्या अगोदर. म्हणजे ते टायमिंग काय असेल बघा, 8 वाजून x मिनिटं, 8 वाजून x मिनिटं. तर मला हे x शोधायचं आहे. आता x शोधण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, x बरोबर 60/11. आता हे 60/11 फिक्स आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहायचं, तास. पण हे तास कुठले लिहायचे, तास कुठले लिहायचे, पुढं 6 नंतर पूर्ण झालेले तास, पूर्ण झालेले तास लिहायचे. मला सांगा 8च्या नंतर आपण चेक करलोय म्हणजे किती तास पूर्ण झालेत, 2 तास पूर्ण झालेत. म्हणजे 60/11 गुणिले 2. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 60 गुणिले 2 म्हणजे 120/11. 120 ला 11 ने भागलं, 11 आणि 10 आहे 110. 120 मधून 110 गेले, किती उरले 10. आणि छेदात किती आहेत 11. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 10.10/11. याचा अर्थ आपलं उत्तर आहे 8 वाजून 10.10/11 मिनिटे. 180 अंश कोण कधी होणार आहे, तर 8 वाजून 10.10/11. रांगेतील स्थान या घटकावरती प्रश्न आहे बघा. रांगेतील स्थान सोपा क्वेश्चन आहे. एका रांगेत दीपक सुरुवातीकडून 11वा आहे. सुरुवातीकडून किती नंबरवर आहे, 11वा. आणि रोहित 19व्या क्रमांकावर असून तो रांगेत मधोमध असल्यास, बघा रोहित बद्दलची जी माहिती आहे ती महत्वाची आहे. बघा रोहित कुठे आहे, रोहित समोरून 19व्या क्रमांकावर आहे आणि तो रांगेत मधोमध आहे. याचा अर्थ तो शेवटून पण किती नंबरवर आहे, 19व्या नंबरवरती आहे. आता एकाच व्यक्तीचे दोन्ही नंबर मिळालेत, समोरून 19वा आणि शेवटून पण 19वा. तर हे दीपक रांगेत कितव्या क्रमांकावर आहे ही माहिती आपल्या कामाची नाही आहे, त्याचा विचार नाही केला तरी चालेल. बघा एकाच व्यक्तीचे 2 नंबर मिळतात, 19 समोरून पण 19वा आणि शेवटून पण 19वा. सरळ ह्या दोघांची बेरीज करून वजा 1 करायचं. 19 दोन्ही 38 आणि त्याच्यातून वजा 1 केला, किती आलं उत्तर 37. तर रांगेत एकूण संख्या किती आहे, 37 लोक आहेत रांगेत, 37. बघा इथं 38 पर्याय दिलाय, ते आपला कार्यक्रम करण्यासाठी दिलंय. इथं तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही, वजा 1 करायला विसरायचं नाही. हा एक वजा का करायचा, कारण समोरून पण 19वा नंबर रोहितचाच आहे आणि शेवटून पण 19वा नंबर कोणाचा आहे, रोहितचाच. एकाच व्यक्तीचे 2 नंबर दिलेत म्हणून वजा 1 करायचा तो. तर 38 मधून 1 वजा करायला विसरायचं नाही, नाहीतर इकडे कार्यक्रम आपला झालाच. मुंबईचा पेपर आणि आकृत्या मोजणे 100% परीक्षेला प्रश्न असणार आहे आकृत्या मोजण्यावरती. बघा आता इथे सोपा प्रश्न दिलाय. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत बघा, कोणांची संख्या विचारली. आकृतीमध्ये जेवढे काही कोण दिसतात त्याला नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 आणि हे किती आहेत 8. तर ह्या 1 पासून 8 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं 8 पर्यंत करा. आवश्यकता नाही आपल्याला, डायरेक्ट ह्या 8 ला पकडायचे. 8 गुणिले 9 भागिले 2. बघा बे के बे, बे चोक 8 आणि 9 चोक 36. तर कोणांची संख्या किती आहे 36. एकूण कोण किती आहेत बघा 36 आहेत. आहे का पर्याय इकडे, सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, वेन आकृती ओळखा. नेदरलँड, जपान आणि फिजी. काय संबंध आहे, नेदरलँड वेगळी कंट्री आहे, जपान आणि फिजी तीनही वेगवेगळ्या देशांची नावं दिले. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. ज्यांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही, 3 वेगवेगळे सरकार. याला म्हणा नेदरलँड, त्यानंतर फिजी आणि इकडे जपान. तिन्ही वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची आयडेंटिटी ओळख वेगवेगळी आहे. सोपा क्वेश्चन आहे. पुढे बघा 169 196 200. अरे मित्रा वर्ग दिले, तिकडं वर्ग आहेत आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, इकडे काय दिले 13चा वर्ग आहे, त्यानंतर काय 14चा वर्ग, 15 इथं 16चा वर्ग आहे आणि 289 म्हणजे 17चा वर्ग आहे, त्यानंतर 18चा वर्ग, 19चा वर्ग आणि तुमच्यासाठी सोपा वर्ग ठेवलाय बघा 20चा वर्ग लिहायचा. 20चा वर्ग किती आहे 400. हे बरोबर उत्तर आहे बघा 400. सोपा क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत सॅलरी हा शब्द 216 असं लिहितात आणि पॉइंट हा शब्द 125 लिहितात. तर नेक्स्ट हा शब्द कसा लिहिणार, नेक्स्ट बघा इथं 216 दिलेत ना, 216 बघितल्यानंतर आपल्याला आठवलं पाहिजे हा 6चा घन आहे आणि 125 बघितल्यानंतर आपल्याला आठवलं पाहिजे हा 5चा घन आहे. म्हणजे कदाचित आपल्या प्रश्नाचं उत्तर पण कोणत्या तरी संख्येचा घन असायला पाहिजे. आता बघा 27 81 64 49 49 तर कोणाचाच घन नाही. इथं 27 घन आहे पण 81 कोणाचा घन आहे का, नाही. 64 आणि 27 यातलं काहीतरी उत्तर असू शकतं असं वाटतंय आपल्याला, बघूया. पण हे 6चा घन घ्यायचं कारण काय, सॅलरी मध्ये 1 2 3 4 5 आणि 6 सॅलरी या शब्दामध्ये 6 अक्षरांचा वापर केलाय म्हणून 6चा घन. पॉइंट मध्ये बघा 1 2 3 4 आणि 5 पॉइंट या शब्दामध्ये 5 अक्षरांचा वापर केलाय म्हणून 5चा घन केलाय. आता नेक्स्ट मध्ये काय केलंय 1 2 3 4 अक्षरांचा वापर केलाय म्हणून याचं उत्तर येणार आहे 4चा घन. आणि 4चा घन काय
64 हे आपलं बरोबर उत्तर आहे. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलं. एका सांकेतिक भाषेत 273 म्हणजे डू द वर्क, 348 म्हणजे वर्क इज हार्ड आणि 756 म्हणजे सिट द वेस्ट असं लिहिलंय बघा. त्यानंतर डू साठी कोणता संकेत वापरलाय असं विचारलंय. आता काय केलंय, इथे 3 अंक वापरलेत आणि 3 अक्षराचं 3 शब्दांचं वाक्य आहे. 3 अंक वापरलेत, 3 शब्दांचं वाक्य आहे. पण याचा अर्थ पहिलं अक्षर पहिल्या शब्दासाठी असं होत नाही. आपण काय कंपॅरिझन करायचं आहे, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य याच्यामध्ये कंपॅरिझन करा. पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात कॉमन असणारा शब्द कुठला आहे, तर इथं काय दिले वर्क, इकडे सुद्धा काय वर्क आहे, दोन्ही मध्ये कॉमन. आता दोन्ही कोड मध्ये कॉमन काय बघा, इथं 2 7 3, इकडं 3 4 8. त्याचा अर्थ वर्क या शब्दासाठी 3 हा अंक वापरलाय, 3 हा संकेत वापरलाय. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य कम्पेअर करा बघा. वर्क इज हार्ड असं लिहिले. त्यानंतर तिसरं वाक्य काय, सीट विथ वेस्ट लिहिले. या दोघांमध्ये कॉमन काय आहे का हे शोधायचं आहे. या दोघांमध्ये कॉमन काय आहे का, नाही. पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य याच्यामध्ये कॉमन काय आहे का, पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य बघा. सीट द वेस्ट, इथं द आहे, इथं बंद आहे. इथं 756 आहेत आणि इथं 273. आता यात द साठी काय वापरलं, इथं द ला मी स्क्वेअर केला बघा, इथं सुद्धा द ला मी स्क्वेअर केला. याच्यामध्ये 7 आहे बघा, 7 आणि इथं सुद्धा काय 7 आहे. याचा अर्थ द साठी कोणता कोड वापरलाय, तर 7 वापरलाय. आणि आपल्याला विचारलंय डू साठी कोणता संकेत वापरलाय. डू द वर्क 3 शब्दांचं वाक्य होतं, इथं 3 कोड होते. पहिले 2 कोड मिळाले, डू साठी कोड मिळाला नव्हता, तर 2 हा कशाचा कोड आहे बघा, डूचा. याचा बरोबर आन्सर काय, डू साठी कोणता संकेत वापरलाय, तर 2 वापरलाय. अतिशय सोपा प्रश्न. लयबद्ध अक्षर मालिका आहे, अक्षर मालिका दिली लयबद्ध, त्याच्यावरती प्रश्न आहे बघा, लयबद्ध अक्षर मालिका. आता जेव्हा अशी मालिका असते, रिकाम्या जागा भरून आपल्याला गट निवडायचा असतो. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. जेव्हा 12 अक्षरांचा गट दिलाय तेव्हा एकतर त्याच्यामध्ये 3 3 चे 4 गट असतील किंवा 4 4 चे 3 गट असतील. आता आपण पकडून जाऊया की 3 3 चे 4 गट आहेत असं गृहीत धरलं, तर इथं 2, इथं तिसरा 3 झाले, त्यानंतर इथं 3 आहे, त्यानंतर इथं 3 आहे आणि पुढे रिकाम आहे. जर तुम्ही बघितलं इथं डबल बी आहे रिकामी जागा, डबल ए रिकामी जागा, डबल बी रिकामी जागा, डबल ए रिकामी जागा. मग मी इथं डबल बी आहेत म्हणून जर मी इथं बी लिहायचा विचार केला, इथं बी लिहिला, इथं डबल ए म्हणून मी इथं ए लिहायचा विचार केला, डबल बी आहे म्हणून इथं बी लिहिला आणि डबल ए आहे म्हणून मी इथं काय केला, ए लिहिला. तर बघा ट्रिपल बी ट्रिपल ए, ट्रिपल बी ट्रिपल ए आहे का तसं ऑप्शन. मग त्या पद्धतीने विचार केला, बी ए असं उत्तर पाहिजे आपलं. बी ए आहे पहिलाच पर्याय. सोपा क्वेश्चन आहे हा. दुसरा क्वेश्चन बघा, इथं 3 3 ची मालिका आहे का 4 4 ची मालिका आहे, चेक करूया. बघा इथं 3 3 ची मालिका आहे, 4, इथं पण 8 लिहा, इथं पण 8 लिहा, ठीक आहे. 488 त्यानंतर इथं 488 3 3 ची मालिका, 448 आणि 448 म्हणजे 488 488 448 448 अशा पद्धतीने मालिका होऊ शकते. त्यामुळे इथं 1 2 3 3 वेळा 8 आणि शेवटी 4 आहे, 3 वेळा 8 आणि शेवटी 4 हा ऑप्शन आपला बरोबर आहे. इथं फक्त कोणते अंक येणार हे शोधायचं नाहीये, तर त्या अंकांचा सेट पर्यायामधून निवडायचा आहे. तर बरोबर उत्तर काय येईल बघा, 3 वेळा 8 आणि एकदा 4 आहे. सोपा क्वेश्चन आहे हा. विसंगत घटक ओळखा म्हणलेत आणि गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा या नावांचा जर विचार केला तर ह्या महाराष्ट्रातील नद्यांची नावं आहेत, महाराष्ट्रातील नद्यांची नावे आहेत. तर गोदावरी ही नदी कुठली आहे, तर पूर्व वाहिनी आहे. कृष्णा पूर्व वाहिनी आहे, तापी मात्र पश्चिम वाहिनी आहे आणि भीमा कुठे आहे बघा, पूर्व वाहिनी. म्हणजे एकमेव तापी ही पश्चिम वाहिनी आहे, त्यामुळे ही विसंगत घटक म्हणायचं आहे. म्हणजे इथं विसंगत घटक असा जरी प्रश्न आला असला तरी हा GS चा प्रश्न आहे, भूगोलाचा अभ्यास पाहिजे, इथं लक्षात बघा. त्याच्यानंतर पुढे पुन्हा विसंगत घटक ओळखा म्हणून सांगितलंय. हे 4 जे शब्द आहेत या 4 शब्दांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने एक ग्रुप तयार होतो. हा ग्रुप सोडून वेगळा कुठला गट आहे तेवढे निवडायचं आहे. बघा जर इथं विचार केला बी आहे, बी चा नंबर बी आहे, त्यानंतर सी आणि डी, बी सी डी पाहिजे होतं पण सी च्या अपोजिट वापरले, कदाचित हा पॅटर्न असेल. पुढे चेक करूया आपण. बघा ई आहे, त्यानंतर एफ आणि जी, म्हणजे इथं एफ च्या अपोजिट वापरले. त्याच पद्धतीनं एच आय जे आणि आय च्या अपोजिट वापरले. पण त्याच पद्धतीने जर विचार केला इथं के एल आणि एम पाहिजे होता, इथं पहिली गोष्ट एम नाही आहे आणि एल च्या अपोजिट पी नसतो, इथं ओ पाहिजे होता. म्हणजे विसंगत घटक कुठला आहे, के पी ओ हा घटक विसंगत आहे. इथं लक्षात दिलेल्या अक्षरांच्या गटामध्ये कुठला पॅटर्न वापरलाय ते बघून आपण विसंगत घटक ठरवायचे. पुढचा प्रश्न बघा, 7 4 आहे, त्यानंतर 7 12 20 आणि 28 यातील विसंगत पद ओळखा म्हणले. आता जेव्हा इथे सॉल्व्हेरम देऊन दिलेत ना तेव्हा याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न तयार होतो. बघा 4 च्या पुढे 7 म्हणजे 3 चा डिफरन्स आहे,
7च्या पुढे 12, 7 आणि 5 12 होतात, म्हणजे 5चा फरक आहे. त्याच्या पुढे 12च्या नंतर 20, आता इथं 3चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, म्हणजे 7चा फरक असायला पाहिजे होता. म्हणजे 12 आणि 7 इथं 20च्या ऐवजी 19 पाहिजे होता. आणि मग या 7च्या पुढे जर फरक घेतला 19 28, म्हणजे पुढचा नंबर बरोबर आहे, फक्त या 20च्या ऐवजी 19 पाहिजे होतं. म्हणजे विसंगत घटक काय आहे बघा, 20 आहे. अशा पद्धतीने चुकीचा घटक शोधायचा याच्यामध्ये. परस्पर संबंधावरती आधारित आहे बघा, परस्पर संबंधावरती. इथं काय लिहिलंय, लाईक लिहिलंय, त्याच्यासाठी HMGI आणि टास्क साठी काय येईल असं विचारलंय. म्हणजे हा जो शब्दाचा गट आहे त्याच्यासाठी पुढे एक पूर्ण शब्दाचा गट दिलाय, त्याच्यामध्ये काही संबंध आहे तो शोधायचा आहे. पण हा संबंध शोधत असताना याचे नंबर लिहा. L चा नंबर किती आहे 12, I चा नंबर किती आहे 9, K चा नंबर 11 आणि E चा नंबर 5. त्याच पद्धतीने जर H चा नंबर लिहिला 8, M चा नंबर 13, G चा नंबर 7 आहे आणि I चा नंबर 9 आहे. म्हणजे 12च्या ऐवजी 8 वापरलेत, म्हणजे वजा 4 केलेत. त्याच्यानंतर 9च्या ऐवजी 13 वापरलेत, आता मात्र अधिक 4 केलेत. पहिल्यांदा वजा 4, नंतर अधिक 4. 11च्या ऐवजी इथे किती वापरलेत बघा 7, आता पुन्हा एकदा वजा 4 आणि 5च्या ऐवजी किती वापरलेत 9, म्हणजे अधिक 4चा पॅटर्न वापरले. आता त्याच पद्धतीने आपण इथे नंबर द्या 20, 1, S चा नंबर 19 आहे आणि K चा नंबर 11 आहे. तर अधिक 4 वजा 4चा पॅटर्न हे जरी खरं असलं तरी सुरुवातीला काय केले, वजा केले की अधिक. 12च्या ऐवजी 8, सुरुवातीला वजा केलंय, म्हणजे 20 मधून 4 गेला तर पहिला नंबर येणार इकडे 16. 1 मध्ये 4 मिळवला म्हणजे किती 5. 19 मधून 4 गेला म्हणजे किती 15 आणि 11 मध्ये 4 मिळवला म्हणजे किती 15. या पद्धतीने आपले अक्षर यायला पाहिजेत. 16 नंबर कोणाचा आहे तर P चा, 5 नंबर कोणाचा आहे E चा आणि 15 O आणि पुन्हा 15 आलाय O. त्याचं बरोबर उत्तर काय असणार PEO आणि O. आहे का ऑप्शन तसा? हो आहे. पुढचा पॅटर्न बघा काय प्रश्न आहे. इथंही परस्पर संबंधावरतीच प्रश्न आहे, पण अक्षरांचा गट दिलेला नाही, फक्त अक्षर दिलेत, फक्त अक्षर. नंबर लिहायच्यात. N चा नंबर किती आहे 14, H चा नंबर किती आहे 8, T चा नंबर किती आहे 20. 14 आणि 8 मध्ये काय संबंध आहे, फक्त वजा 6 केलेत. 20 मधून सुद्धा वजा 6 करा, 20 वजा 6 किती नंबर येईल 14. आणि 14 नंबरचा अल्फाबेट काय आहे, 14 नंबरचा अल्फाबेट आहे N. किती सोपं आहे बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे इथं 21 लिहिलेत, इथं 361 आहेत, 23च्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. 361 बघितल्यानंतर तुम्हाला ओळखलं पाहिजे की हा 19चा वर्ग आहे. 361 कोणाचा वर्ग आहे 19चा. इकडे 21 लिहितात आणि 21च्या पुढे 19चा वर्ग, म्हणजे वजा 2 करून वर्ग केलाय. मग इथं सुद्धा वजा 2 करा, 23 मधून 2 गेला 21 आणि 21चा वर्ग, 21चा वर्ग किती आहे 441. वर्ग पाठ असेल तर पटपट पटपट लिहू शकतो आपण. बघा 21चा वर्ग किती आहे 441. त्याच्यानंतर पुढे एक शब्दांचा गट आहे, परत अक्षरांचा गट आहे, अंकांचा गट आहे. शब्दांचा गट आहे, अंकांचा गट आहे, या पद्धतीनं. पण T चा नंबर किती आहे 20 आणि U चा नंबर किती आहे 21. R चा नंबर किती 18 आणि S चा नंबर किती 19. मग त्याच पद्धतीने Q चा नंबर लिहा, Q चा नंबर किती 17 आणि P चा नंबर किती आहे 16. म्हणजे अगोदर असणाऱ्या अक्षरांचे नंबर फक्त पुढे लिहिलेत. 17 16 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार बघा 17 16 येणार आहे. बघा काय पुढचं क्वेश्चन. इथं KNLO कॉमा देऊन पुढे प्रश्नचिन्ह दिलंय बघा. आता या पद्धतीने शोधत असताना K च्या नंतर बघा L M N आणि मग पुढे काय येणार O. फक्त अक्षरांची मालिका दिली. K नंतर L आला, L नंतर M, M नंतर N आणि N नंतर काय O. मग त्याच पद्धतीने इथं N च्या नंतर बघा N च्या नंतर O, O च्या नंतर P, P च्या नंतर Q आणि Q च्या नंतर काय तर R. खूप सोपा पॅटर्न आहे, अक्षरांची मालिका दिली फक्त बस. O आणि R असं उत्तर असणार आहे का OR. बघा OR दुसरा ऑप्शन आहे. आता इथं अक्षरांची मालिका होती तशी अंकांची मालिका दिली. 20 आणि 31 मध्ये 11चा डिफरन्स आहे, 31 आणि 44 मध्ये 13चा डिफरन्स आहे, 44 आणि 59 मध्ये 15चा डिफरन्स आहे. बघा एकदा 11चा फरक आहे, 13चा आहे आणि 15चा आहे. आता याच्या नंतर कितीचा फरक येणार हे मी सांगायला पाहिजे का. बघा 11 13 आणि 15च्या नंतर काय येणार 17चा फरक आहे, 2चा फरक. विषम संख्या आहेत, 15च्या नंतर 17चा फरक आहे, म्हणजे 59 अधिक 17 करायचे आहेत. 59 अधिक 17 किती आले बेरीज 76. याचं बरोबर उत्तर काय 76.